वेरूळची ही 8व्या क्रमांकाची लेणी आहे। ही 7व्या क्रमांकाची आणि 1 ते 6 क्रमांक लेणी आता या बाजूला आहे। आता पुढे जाणार आहोत आपण। या डोंगरावरचं पाणी वरून लेण्याच्या समोर पडत आहे। अत्यंत सुंदर असं दृश्य दिसत आहे आपल्याला। आता आपण 1 ते 6 क्रमांकाच्या लेणीकडे जाणार आहोत। हाँ सेम लेकिन 2 लोग का ही करूँगा है ना। वरून पाणी खाली पडत आहे। एक छोटासा नाला आहे। ही 7व्या क्रमांकाची लेणी बंद दिसत आहे। आपण 1 ते 6 क्रमांकाच्या लेण्याकडे पायऱ्याने वर चढत आहोत। ही 6व्या क्रमांकाची लेणी आहे। आपण मध्ये आलेले आहोत। सहाव्या क्रमांकाच्या लेणीतील ही मुख्य मूर्ती आहे। ही 5व्या क्रमांकाची लेणी आहे। भव्य असं विहार आपल्याला दिसत आहे। स्तंभ आहेत आणि या स्तंभाच्या माध्यमातून आपल्याला ही 5व्या क्रमांकाची लेणी कोरलेली दिसत आहे। साधारणतः 7व्या शतकामध्ये या लेणीचं कोरीव काम झाले आहे। खूप भव्य असं विहार दिसत आहे आपल्याला। मध्ये तथागत गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती आहे। श्रेयश आणि श्राव्या हे दोघेही तथागत गौतम बुद्धांच्या या मूर्तीस विनम्र अभिवादन करत आहेत। आता आपण पुढील 1, 2, 3, 4 क्रमांकाच्या लेणीकडे जात आहोत। ही 4 क्रमांकाची लेणी तीन क्रमांकाची लेणी supported by
हे 2 क्रमांकाची लेणी आहे. आपण आता 2 क्रमांकाच्या लेणीकडे जात आहोत. ही दुसऱ्या क्रमांकाची लेणी साधारणतः 8व्या शतकात कोरलेली आहे. भव्य असा सभा मंडप दिसत आहे. हे मुख्य मूर्ती आहे. या 2 नंबरच्या लेणीत आपल्याला इटली येथील पर्यटक जोडी आहे. त्यांच्यासोबत माझ्या फॅमिलीचा आपण या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत. तर त्यांना आपण विचारूया की या वेरूळच्या लेण्याविषयी थोडक्यात माहिती सांगा म्हणून. ही 1 क्रमांकाची लेणी आहे. आपण या लेणीत जात आहोत आता. ही लेणी म्हणजे सभा मंडप टाईप दिसत आहे. आता आपण या ठिकाणी थांबूयात. बऱ्याच लेण्याविषयीची जी प्राथमिक माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आपल्याला ही माहिती आवडेल अशी आशा करतो. आपण जर आपल्या या दगडू भरकट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.